ठाकरे सरकारने इकडे वायकर साहेब आहेत, इकडे रामोजी आहे, सगळे काही लोक आहेत पण आमची काही काळजी घेत नाही. ठाकरेचं सरकार आल्यापासून आम्हाला इकडे आरे कॉलनीमध्ये ना पाण्याची सोय, ना लाईटीची सोय, ना रस्त्याची सोय, आणि हॉस्पिटल जवळ आहे. आम्ही शॉर्टकट येऊ शकतो इकडनं जंगलच्या वाटाने, तरी आलं तर इकडे डॉक्टर नाही, लहान मुलांचं औषध नाही. याच्यापेक्षा मी तर असं म्हणतोय की एखाद्या शासनामध्ये दुसरीकडे मी पाहिलंय गुराची जी एक ठेवायची जागा असते ना ती पण छान आहे. याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा दुर्व्यवस्था इथली आहे. इथून काही पैसे मिळणार नाहीये म्हणून ते आपलं चाललंय, जसं चाललंय तसं चाललंय. बिचारी स्थानिक लोक कुठे कुठे बोलणार. कुठेही कुठच्याही मतदारसंघाचं असेल, कुठच्याही मुंबईच्या वेगळ्या वेगळ्या जे आपण वॉर्ड्स असतात त्याचा भेदभाव न करता आपण प्रत्येक हॉस्पिटल असेल, आपली आता आरोग्य केंद्र आपण करत आहोत. कारण मगाशी जो एक उल्लेख झाला की काही काही बेडवर 2 लोक असतात, 3 लोक असतात, ही थोडी आपली धावपळ होते आणि सत्य परिस्थिती, ह्याला कोणी नाकारू शकत नाही. पण याचं कारण एकच आहे. मला आठवतं 2017 साधारण मुंबईत आपले हॉस्पिटल बेड्स 13,756 होते आणि देशभरात किंवा जगात कुठच्याही म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडे सगळ्यात जास्ती हॉस्पिटल बेड्स हे आपले मुंबई महानगरपालिकेचे होते. धवन MTB मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. कॅमेऱ्यावर आहेत योगेश कुंभार. आज आपण आलेलो आहोत मुंबईच्या आरे कॉलनीमध्ये. साधारण 1 लाखाच्या वर वस्ती असणाऱ्या आरे कॉलनीमध्ये फक्त एकच रुग्णालय असल्याची धक्कादायक बाब आज उघड झाली आहे. आपण पाहू शकतो, आपण आज उभे आहोत आरे रुग्णालयाच्या इथे. इकडची सत्य परिस्थिती काय आज आपण पाहूयात. त्यासोबतच आपल्या इथे काही स्थानिक सुद्धा उपस्थित आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. काका, तुमचं नाव काय आणि तुम्ही आता या डॉक्टरांनाच भेटण्यासाठी आला होता, तर काय उत्तर मिळालं तुम्हाला? डॉक्टर नाहीयेत. मी राहायला 1954 पासून आहे. त्यावेळी ते सर्व अशी सुविधा होती की लोक बघायला असे यायचे. कम से कम 2 आणि 3 लाख रुपये लोक तर डेअरी बघायला यायचे, अशी परिस्थिती होती. पण आता ते डेअरी बंद होण्याचा संभव आहे. झाला जमा आहे. आता दवाखान्यामध्ये मी दवा घ्यायला आलो, दवा नाहीये, डॉक्टर नाहीयेत. आता पेशंट जर सिरियस झाला तर तो मरून जाईल की नाही, त्याच्याकरता काय केलं पाहिजे आम्ही लोकांनी, इथल्या रहिवाशाने? 1.5-2 लाखाची वस्ती आहे कॉलनीमध्ये, सर्व राहणारे लोक. तर आम्ही कसे राहणार? कुठे गेलं तर तिथे पैसे लागतात. हे शासनाचे आहे. एवढे लोक कर्मचारी काही आहेत, काही नाही आहेत. त्याच्याकरता एवढं चांगलं झालं पाहिजे. आम्हाला दवा भेटली पाहिजे, आम्हाला डॉक्टरने चेक केलं पाहिजे. बाकी सगळं काही नाही, सुविधा नाही आहे. आता दवाखान्यामध्ये बघितलं तुम्ही, काहीच नाहीये. त्या काटा सुद्धा सडल्यात. त्याच्याकरता एवढी माझी विनंती आहे पत्रकारांना की एवढं काम तुम्ही करून द्याल तर फार उपकार होणार. आणि शासनाचा उपकार होणारच, कारण का की त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे. ते जसे करतील तसं होतंय. पण कागद वर जात नाही ना. कागद जर वर गेला तर नक्की काहीतरी होतं, पण कागद जर वर जात नाही तर होणार कसं? आमच्या गरिबांनी तर मरायला काही लोक तर अशी परिस्थिती झालेली आहे. धन्यवाद. आपल्यासोबत आणखीनही काही स्थानिक आहेत. ताई, तुम्ही काय सांगाल यावर? मी आता ह्या आरे कॉलनीमध्ये आमच्या कमीत कमी माझ्या आजीपासनं आमच्या 4-5 पिढ्या झाल्या. आम्ही या 16 नंबरमध्ये शाळा शिकलो. त्या टायमाला परिस्थिती खूप बरी होती.
त्या टायमाला वेगळं सरकार होतं, पण आता हे ठाकरेचं सरकार आल्यापासून आम्हाला इकडे आरे कॉलनीमध्ये ना पाण्याची सोय, ना लाईटीची सोय, ना रस्त्याची सोय, आणि हॉस्पिटल जवळ आहे. आम्ही शॉर्टकट येऊ शकतो इकडनं जंगलच्या वाटाने. तरी आलं तर इकडे डॉक्टर नाही, लहान मुलांचं औषध नाही, आलं तर बोलतात रक्त तपासायला ट्रामाला जावा, बाळंतपणाला ट्रामाला जावा. अजून कुठली म्हणजे एक औषध असलं तर 10 औषध नसतात तरी, आणि मेडिकलमधनं विकत घ्या. त्याच्यामुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम होतो. आणि इथे जास्त करून आदिवासी आणि दलित समाजाचे लोक राहतात. तर मग कसं आमच्याकडे एवढी अशी परिस्थिती नाही. आता सरकारी नोकऱ्या पहिल्यासारख्या राहिल्या नाही. असं टेम्पररी कामं, कोरोनामध्ये कामं सुद्धा बंद आहे. हे ठाकरे सरकारने इकडे वायकर साहेब आहेत, इकडे रामोजी आहे, सगळे काही लोक आहेत, पण आमची काही काळजी घेत नाही. आणि जवळच हॉस्पिटलही बंद आहे, 16 नंबर शाळाही बरोबर नाहीये. तर आम्ही काय करावं आम्हाला काहीच समजत नाहीये. तर काहीतरी त्यांनी आमच्यासाठी करायलाच पाहिजे, ही आमची कळकळीची विनंती आहे. आपण याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सर, या हॉस्पिटल बद्दल काय सांगाल? सध्याची सत्य परिस्थिती काय आहे या हॉस्पिटल बद्दल? कारण की असं स्थानिकांकडून असं कळतंय की डॉक्टरच नाहीये, डॉक्टर येतच नाहीये, तर काय सांगाल? नमस्कार, मी मिलिंद तेलंग, इथेच आरेमध्येच राहतो. आणि दुर्दशा जशी की आता आपण इथे उभो आहोत, ही दुर्दशा पाहून रडू येतो. रडू काय येतो की हे हॉस्पिटलचं स्ट्रक्चर पाहिलं आणि जी डिझाईन पाहिली, तर त्या डिझाईन मध्ये इतकी छान व्यवस्था आहे, आणि त्याच्यामध्ये ही दुर्व्यवस्था हे पाहून खरंच रडू येतं. आणि मला कळत नाही की सरकार इतकी झोपली काय, लोक कुठे जाणार. आरेमध्ये कमीत कमी माझं असं म्हणणं आहे की इथे 50 बस्त्या लगभग आहे, आणि 1 लाखाच्या वरती जनसंख्या, 1.5 लाखाच्या वरती जनसंख्या झाली आहे. त्या लोकांसाठी एकच फक्त हे शासनचं एक हॉस्पिटल आहे, आणि त्या हॉस्पिटलची दुर्दशा इतकी होऊन गेली की याच्यामध्ये आता डॉक्टरही नाही. आधी तर त्या पैसे कुठे जातात? पैसे तर सँक्शन होतं, डॉक्टर सँक्शन आहे, स्टाफ सँक्शन आहे, पण त्या स्टाफ आणि डॉक्टरचे पैसे जातात कुठे, हे शासनाने सांगायला पाहिजे. दुसरं, या बाजूला दुर्लक्ष. या पूर्ण जंगल एरिया आहे, या जंगलमध्ये स्नेक्स ठिकठिकाणी या हॉस्पिटलमध्येही आहे. एखादी रूम उघडून पाहाल तर त्याच्यामध्ये माहिती पडेल की एखादी स्नेक्स निघालाय, आणि ते असे सगळीकडे आहे, आणि त्यांचं बाईट होतं. ते स्नेक बाईट हे औषधच नाहीये. डॉक्टर तर दुसरी गोष्ट, औषध पण नाही. आता काय अशी परिस्थितीमध्ये काय लोकांनी काय करावं, काय. आणि इथून कुठेही तुम्ही जा तर एक आदिवासी क्षेत्र किंवा एक स्लम एरिया किंवा एक युनिट एरिया ज्याच्यामध्ये लोक बरी मुश्किलीने आपलं पोट भरतात, आणि त्यांच्यासाठी तुम्ही बाहेर जा तर इथून जायसाठी पण कमीत कमी जाण्यासाठी 100 रुपये लागतात रिक्षाचे, येण्यासाठी 100 रुपये लागतात, आणि स्पेशल काही करून गेलं तर 200-400 रुपये गेले. आता या 200-400 रुपये टाकून आणि लोक बाहेर ट्रॉमामध्ये किंवा या बाजूला कुठे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाणं शक्य आहे का, हे फक्त सरकारने विचार करायला पाहिजे. आता ही ठाकरे सरकार कमीत कमी इथे आता आली आहे, आणि जेव्हापासून आलंय तेव्हापासून पण काही काम नाही, कामच नाहीये, इथं पाहतच नाहीये कोणी. म्हणजे आघाडी सरकारने पैसे तर भरपूर घेतात आहे, पैशाचं काही असं नाही की पैशाची कमी आहे. सगळ्यात मोठी बीएमसी किंवा प्रशासन हे सगळ्यात मोठं इथे पूर्ण भारतामध्ये सगळ्यात जास्त पैशावाला धनवान बीएमसी आणि धनवान प्रशासन आहे. पण हे धनवान प्रशासन असल्यानंतरही एका आरेमध्ये जी एवढी छान इतकी याची तुम्ही सृष्टीमध्ये हे पहा तर केवढं छान एरिया आहे. सगळे या अगदी असं इतकं छान आहे. इथलं गार्डन हे आरे आपण उभो आहे आता, शासनचं हे दवाखाना रुग्णालय त्याच्या समोर हे इथे एवढं मोठं छान गार्डन होतं. ते गार्डन कुठे गेलं, ह्याचे पैसे कुठे जातात? सगळं काम फक्त बिना पैसा असला तर आता सगळं करतील, आणि त्याच्यामधून अर्धा पैसा खिशामध्ये जातात त्यांच्या, आणि बाकीचं काम करत नाही. तर आता कोणी पाहायला पाहिजे? सरकारने पाहायला पाहिजे ना. सरकारलाच हे सगळं समजायला पाहिजे की इथे एवढे लोक राहतात, ते कसे राहतात, ते कसे इथे लोकांना सुविधा असायला पाहिजे. सध्यामध्ये माहिती असं चिताबाईट म्हणजे लेपर्ड जे आहे ते इथे लोकांना चावले, कुठे नेलं त्यांना? या हॉस्पिटलमध्ये काही आहेच नाही. बेडची व्यवस्था, बेड दुर्व्यवस्था तुम्ही पाहिलीच. बेडमध्ये अगदी असे बेड आहे की त्याच्यामध्ये आपण कोणी पण एक साधारण माणूस पण राहू शकत नाही. स्वच्छता बिलकुल निर्लय, काहीच नाही. म्हणजे आपण असा विचार केला की एखादी याच्यापेक्षा मी तर असं म्हणतोय की एखाद्या शासनामध्ये दुसरीकडे मी पाहिले गुराची जी एक ठेवायची जागा असते ना, ती पण छान आहे याच्यापेक्षा.
त्याच्यापेक्षा दुर्व्यवस्था इथली आहे. हे लोक इथे स्टाफला विचारायला जातो म्हणजे डॉक्टर नाही. आता मला सांगितलं डॉक्टरचं विचारलं त्यांना मी, तर डॉक्टर म्हणे की 15 दिवसापासून डॉक्टर आलाच नाहीये. आधी पण आम्ही 2दा-3दा आले होते. डॉक्टर इथे नाहीच राहत. 1 तास अर्धा तास येतात आणि डॉक्टर घरी जातात. तर मग मी तनखा पगार कशी देतोय आपण? का इथे डॉक्टर राहत नाही? त्यांचं काय एसओपी मध्ये किती काय पॉवर्स दिलेले, ते पुढे काय वाढवतात, ते का नाही तिथे सँक्शन होते, अप्रुव्हल का नाही होते? आणि पूर्ण हे पाहिलं असेल स्ट्रक्चर पडण्याची परिस्थिती होऊन गेली. ठिकठिकाणी अगदी गळतोय, ठिकठिकाणी क्रॅक्स झाले, ठिकठिकाणी स्ट्रक्चर तुटायची तयारी होऊन गेली आहे. आणि याच्यासाठी कमीत कमी मला तरी असं वाटतंय की जेव्हा पण बनवलं हे 1968 मध्ये, तर 68 मध्ये याच्या त्या काळी 68च्या काळी पण कमीत कमी इथे 10 ते 20 लाख रुपये लागले असतील. त्या काही खूप मोठे होते. तर 10 ते 20 लाख आज एवढं मोठं स्ट्रक्चर बनवायला गेलं तर कमीत कमी करोडमध्ये स्ट्रक्चर बनेल हे अगदी. आणि याच्या आतमध्ये जे इक्विपमेंट्स आहे, इक्विपमेंटची दुर्दशा एवढी आहे की न बीपीचं काही मेजरमेंट होऊ शकतो, न काही कोणी इमर्जन्सी मध्ये आलं तर त्याला ठेवायची जागा नाहीये, काही म्हणजे नाही. पंखे चालत नाहीये, सगळे तार लटकलेले आहे, कोणाला शॉक लागेल, कधी इथे हे पण होऊ शकतो, फायर पण होऊ शकतो. तर त्याची व्यवस्था काही इथे केलेली नाहीये. आणि याची पूर्णपणे जबाबदारी, माझ्या मते पूर्णपणे जबाबदारी सरकारची आहे. त्यांनी याला नीट करायलाच पाहिजे. आणि इथे असे हॉस्पिटल 1 नाही 2 नाही 3 कमीत कमी हॉस्पिटल असायला पाहिजे. हे इथे 3-3 किलोमीटर 4-4, आता हा एरिया केवढा मोठा आहे, हा पूर्ण जंगल एरिया आहे. जंगल एरियामधनं येण्यामध्ये लोकांना किती त्रास होतो. तरी माझं असं म्हणणं आहे की कमीत कमी 3 हॉस्पिटल तरी इथे व्हायला पाहिजे. कारण तसं पाहिलं गेलं तर दर 50,000च्या वरती 1 हॉस्पिटल असायला पाहिजे असं सरकारचं नियम आहे, नॉर्म्स आहेत. ते नॉर्म्स पण होत नाहीये. तर कमीत कमी जे हॉस्पिटल आहेत त्याला तर नीट करा. ही सरकार करते काय? काहीच नाही. इतक्या जवळ येतात, पाहतात आणि आपले चालले जातात. कारण इथून काही मिळणार नाहीये ना, इथून काही पैसा मिळणार नाहीये. म्हणून ते आपलं चाललंय, जसं चाललंय तसं चाललंय. बिचारी स्थानिक लोक कुठे बोलणार, किती आंदोलन घेणार, कसे आंदोलन घेणार? त्यांचे रोजचे खायचे वांदे आहेत. रोज आता हे कोरोना काळमध्ये त्यांना बिचाऱ्यांना काही मिळत नाहीये. तर ते लोक आंदोलन करतील की स्वतःचं पोट भरतील? पण सरकारने या गोष्टी लक्ष द्यायला पाहिजे. आणि माझं एवढंच मत आहे आणि म्हणणं आहे, आपल्या माध्यमातून तरुण भारतने खूप छान बेडा उठवलाय आणि त्यांना थँक्स म्हणेन की त्यांनी हा विषय घेतलाय, जे या आरे कॉलनीसाठी फार महत्वाचा विषय, अति महत्वाचा विषय. जीवन धोकादायक आहे इथे. अजून माहित नाही, स्टाफ इथे बसतात, स्ट्रक्चर इतकं खराब होईल, केव्हा पडेल, सगळे सरिये दिसायला लागले सगळीकडे. आणि ते रूफ केव्हा पडेल आणि कोणावरती पडेल याची काही गॅरंटी नाही, काही खात्री नाही आणि कोणी याचं पाहत नाहीये. शासनाने असा विचार केलाय की हा तर आमचा एरिया नाहीच आहे. जेव्हा की मुंबईमध्ये हा जे एरिया आहे सगळ्यात छान एरिया आहे. मी फक्त एवढंच म्हणेन की शासनाने डोळे उघडायला पाहिजे आणि या आरेसाठी, इथले स्थानिक लोकांसाठी, गरीब लोकांसाठी काही ना काही करून, या पैशाची कमी नाहीये, तुम्ही याला लावा, पैसे लावा आणि याला व्यवस्थित करा, स्टाफ पूर्ण द्या, तर कमीत कमी सगळ्यांचं भलं होईल. माझं एवढंच म्हणणं आहे. आणि मी थँक्स करतो पुन्हा तरुण भारतला की त्यांनी हा विषय घेतला. थँक्यू. तर जसं की आपण स्थानिकांकडून जाणून घेतलं, तिथे डॉक्टर तर येतच नाहीये, त्यासोबत इथे औषधांचीही सोय नाहीये. प्रशासन नक्की रुग्णांच्या जीवाशी का खेळू पाहते, यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच आणखीन व्हिडिओसाठी MHA-MTVच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.